विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर येते। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची आता छाननी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजतंय। 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसंच 4 चाकी वाहन असलेल्या महिलाही योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे 2,34 लाख लाभार्थ्यांपैकी 35 ते 50 लाख महिलांना योजनेच्या लाभावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेच्या 2,34 लाख लाभार्थी आहेत। राज्य सरकारकडून 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 21 ते 65 वय असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळतोय। महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात। कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी ही योजना आहे। तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेची पडताळणी करून बहिणीचे पैसे काढून घेऊ नका असा घणाघात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केलाय। तर संजय राऊतांना सोंगी भूषण पुरस्कार द्यावा अशी शिफारस करतो असं म्हणत दरेकरांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। कोणतीही शहनिशा न करता सरसकट 1,500 रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1,500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। ही लाच होती। मला वाटतं आम्हाला त्या ठिकाणी ढोंगी बोलण्यापेक्षा संजय राऊत स्वतः सोंगे आहेत, सोंगाड्यासारखं राजकारणामध्ये त्यांना काम करताना आपण पाहतोय। आणि त्याच्यामुळं मला वाटतं की अशा प्रकारच्या ढोंगी लोकांना उत्तर त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता नाही। स्वतःच ढोंग करतायत, स्वतःच जसा सोंगाड्या असतो तसा राजकारणामध्ये सोंग निभावण्याचं काम संजय राऊत करतायत। जनता त्यांना गांभीर्यानं घेत नाही।